निवडणुका झाल्या, निकाल लागला, सरकार देखील स्थापन झालं. पण अजूनही विरोधक म्हणजे महाविकास आघाडी ईव्हीएमचा मुद्दा घेऊन कुठे ना कुठेतरी चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. शरद पवारांनी देखील मार्कडवाडी या ठिकाणी जाऊन भेट दिली. याच मार्कडवाडीमध्ये बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा आग्रह तेथील ग्रामस्थांनी धरला होता. पण अर्थात ते मतदान होऊ शकलं नाही. एकीकडे ईव्हीएमवर खापर फोडल्याचं महायुतीच्या नेत्यांकडून म्हटलं जातंय, तर दुसरीकडे ईव्हीएममुळं महायुतीचं सरकार बसल्याचं महाविकास आघाडीकडून म्हटलं जातंय. पण हा घोळ काय कमी होता की काय? आता महाविकास आघाडीतील घटक पक्षच एकमेकांवर तोंडसूक घ्यायला लागलेत. त्यामुळं मवियाला कुठंतरी त्यात वादाला तोंड फुटतंय की काय असा प्रश्न निर्माण होऊ लागला. म्हणून मविया फुटणार, वादाला जर तोंड फुटलं, याच मुद्द्यावर आज मी आणि माझ्यासोबत माझा सहकारी संकेत आम्ही दोघेही विश्लेषण करतोय. या लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. संकेत, मुळातच मविया आता जर आपण पाहिलं तर त्यांची सगळी शक्ती, ताकद ही ईव्हीएमच्या विरोधात लावण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत, हे आता तरी दिसतंय. पण एकीकडे ईव्हीएमच्या विरोधात आम्ही एकजूट आहोत असं दाखवतायत आणि दुसरीकडे मात्र एकमेकांवर तोंडसूक घेतायत. तुमच्यामुळे आम्ही पडलो, आमच्यामुळे तुम्ही पडले. आणि याच गोंधळामध्ये जे छोटे मोठे घटक पक्ष, मित्र पक्ष त्या मवियामध्ये आहेत, त्यातली समाजवादी पक्षाने थेट मवियातून बाहेर पडण्याची काल घोषणा केली. त्यामुळे मुळात महाविकास आघाडी एकसंध राहील भविष्यात असं तुला वाटतंय का? खरं तर विधानसभेचा निकाल ज्या दिवशी लागला, अगदी त्या दिवसापासूनच सर्वांना हा प्रश्न आहे, की आता भविष्यात महाविकास आघाडी एक राहणार का? आणि विधानसभा निवडणुकांच्या दरम्यानही जर आपण अगदी जागा वाटपापासून ते पुढे जागा वाटप होऊन निवडणूक होईपर्यंतचा घटनाक्रम जर बघितला, तर महायुतीमध्ये जेवढ्या बंडखोरी झाल्या नाहीत, तेवढ्या किंवा किंबहुना याहूनही अधिक बंडखोरी ज्या आहेत, तर त्या महाविकास आघाडीमध्ये झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अगदी रामटेक सारखी जागा जिथं काँग्रेसचा श्यामकुमार बर्वेंसारखा आमदार आहे. त्या ठिकाणी ठाकरे गटाने उमेदवार दिल्यानंतर काँग्रेसच्या राजेंद्र मोकांनी बंडखोरी करणं असेल किंवा पुण्यामध्ये जर आपण पाहिलं तर 2 ठिकाणी जिथं काँग्रेसचाच उमेदवार लढतोय, तिथं काँग्रेसमधनंच होणारी बंडखोरी असेल. पर्वतीमध्ये तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या विरोधात काँग्रेसच्या काँग्रेसच्या उमेदवारानं उमेदवाराची बंडखोरी बंडखोरी केली. असेल. या सगळ्यामुळं जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडी किती एकसंध आहे असा प्रश्न जो आहे तो विचारताना पाहायला मिळत होता. मग पुढे नाना पटोलेंना बाजूला ठेवून बाळासाहेब थोरातांना त्या जागा वाटपाच्या चर्चेमध्ये आणणं असेल किंवा ह्या सगळ्या जागा होत असतानाच तिकडे शेतकरी कामगार पक्षाने 5 उमेदवार जाहीर करणं असेल, समाजवादी पक्षाने तर 12 जागा मागून त्यातल्या 9 जागा लढवणं असेल. बरोबर. 2 ठिकाणीच तिकडे महाविकास आघाडीने त्यांना त्यांना जागा पाठिंबा सोडल्या. दिला. मात्र या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी तेव्हापासून हा प्रश्न चर्चेला येतोय, की महाविकास आघाडी एकसंध राहणार का? आणि आता जर आपण पाहिलं तर एका बाजूला तिकडे महायुतीची ताकद वाढताना पाहायला मिळते. रोज एक-एक आमदार जो आहे, जो अपक्ष आहे किंवा मग कुठल्या ना कुठल्या अगदी आर-एस-पी-पी सारख्या संघटनेतनं निवडून आलेला असेल, तर तो आमदार इकडे महायुतीला पाठिंबा देताना पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला मात्र एक-एक जण महाविकास आघाडीतनं बाहेर पडताना पाहायला मिळतोय. जसं की काल अबू आझमींनीच घोषणा केली, की आम्ही आता महाविकास आघाडीतून बाहेर पडतोय. थेट आज आदित्य ठाकरेंनी त्यांच्यावर भाजपची बी टीम असल्याचा आरोपही केलाय. यामुळं मवियामध्ये सारं काही अलबेल नाही अशीच आत्ताची स्थिती. नक्कीच. मुळात आदित्य ठाकरेंनी थेट प्रसारमाध्यमांना असं सांगितलं, की अखिलेश यादव हे लढाई लढतायत. ते इंडिया आघाडीत आहेत. पण महाराष्ट्रातील जी समाजवादी पक्षाची भूमिका आहे, ती भूमिका केवळ महाराष्ट्रातल्या नेत्यांची आहे. आणि ते कुठे ना कुठेतरी भाजपचं बी टीम म्हणून काम करताना दिसतंय आणि त्याच्याबद्दल आम्हाला फारसं बोलायचं नाहीये, असं देखील ते म्हणाले. याचा अर्थ आणखीन समाजवादी पक्षाच्या नेत्यांची मनं दुखवली जाणार आहेत आणि ती मवियातून जर काढता पाय घ्यायच्या मनस्थितीत असतील तर कदाचित उद्या ते कायमचाच पाय काढतील, काढता पाय काढतील असं देखील होऊ शकतं. दुसरी गोष्ट, आणखी एक महत्वाची भूमिका म्हणजे तिकडे अबू आझमी आणि त्यांच्यासोबतचा निवडून आलेला उमेदवार म्हणजेच रईस शेख, या दोघांनी जेव्हा काल मवियाच्या सगळ्या आमदारांनी शपथ न घेण्याचं ठरवलं असताना देखील या दोघांनी मात्र शपथ घेतली. म्हणजे शपथ उरकून घेतल्यानंतर हे क्लिअरच झालं, की या दोघांना मवियामध्ये राहायचं नाहीये.
याचा अर्थ अखिलेश यादव आता याच्यावर काय नेमकी भूमिका घेणार आहेत हा विषय नंतरचा. पण मूळ जर तू एक पाहिलंस तर समाजवादी पक्षाला खरा राग कोणता आलाय तर तुला मला असं स्पष्ट म्हणायचंय. एकतर शिवसेना ज्या आघाडीत आहे, त्या आघाडीत तुम्ही घटक पक्ष म्हणून राहता, हे मला मुळातच पटलेलं नव्हतं. म्हणजे मुळातच शिवसेनेची हिंदुत्वाची विचारधारा तुम्हाला काही आज नव्यानं माहीत झाली असं नाही. आणि उद्धव ठाकरे जसं म्हणतात, की मी हिंदुत्वाची कास कधीही सोडली नव्हती. आणि हे क्लिअर असताना देखील तुम्ही त्या आघाडीतल्या शिवसेनेसोबत आघाडी केली. याचा अर्थ तुम्ही तेव्हा तुम्हाला असं वाटलं होतं, की काही मतं आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कडून मिळतील. काही मतं आमची असं मिळून आमच्या जागा निवडून येतील. या हेतूनं समाजवादी पक्षानं आघाडीची भूमिका घेतली. पण नंतर असं झालं, की मुळातच जेव्हा जागा वाटप, सीट शेअरिंगचा प्रकार सुरू झाला, त्यावेळी मात्र समाजवादी पक्षाला खरं म्हणजे खूपच त्रास सहन करावा लागला आणि तोच त्रास कुठे ना कुठेतरी अबू आझमींना झाल्याचं दिसतोय. कारण मागितल्या 12 जागा, तुम्ही दिल्यात फक्त 2 जागा. शेवटी स्वबळावर आम्हाला लढवाव्या लागल्या 9 जागा. म्हणजे 2 मिळालेल्या जागा आणि आमच्या 7 अशा मिळून 9 जागा. त्यात देखील महायुतीच्या तिकडे मैत्रीपूर्ण लढती. या सगळ्या गोंधळामुळे सपाचे उमेदवार सपाटून आपटले. आता प्रश्न असा पडला होता सपला, की मुळातच मागच्या वेळी देखील आम्ही दोघंच निवडून आलो. यावेळी आम्ही दोघंच निवडून आलो. ज्या जागांवर निवडून आलो त्याच जागांवर परत निवडून आलो आणि त्याच 2 जागा तर आम्ही मागच्या वेळी लढल्या होत्या. त्यामुळे सपला असं म्हणायचंय, की हिंदुत्वाचा मुद्दा फक्त पुढे केलाय त्यांनी आता. खरं म्हणजे त्यांना त्रास झालाय तो सीट शेअरिंगचा. हे तुला काय वाटतं? म्हणजे मला तर हे स्पष्ट वाटतंय, की तुम्ही शिवसेनेची विचारधारा हिंदुत्वाचीच होती. त्याच वेळी तुम्ही खरं म्हणजे नकार द्यायला पाहिजे होता. आम्हाला आघाडीत यायचं नाही. तरी तुम्ही आघाडीत आला होतात. याचा अर्थ तुम्हाला कुठे ना कुठेतरी मतांची अपेक्षा होती म्हणून आला होता. एकंदरीत जर आपण बघितलं तर समाजवादी पक्ष असेल किंवा अगदी आम आदमी पक्षही असेल, म्हणजे या 2 पक्षांच्या महाराष्ट्रात असणाऱ्या नेत्यांशी जेव्हा आपण बोलतो ऑफ कॅमेरा अनेक गोष्टी ते सांगतात. त्यातून प्रामुख्याने त्यांची बॉडी लँग्वेज अशी सांगत असते, की आमच्या वरिष्ठांनी तिकडे इंडिया आघाडीत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणून आम्हाला महाविकास आघाडीसोबत राहावं लागतंय. म्हणजे महाराष्ट्रातल्या नेत्यांचं तसं मत तसं नाहीये. मग कारण की मग तिकडे जर आपण पाहिलं तर इंडिया आघाडीमध्ये जेव्हा शरद पवार, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल हे सगळे एकत्र येतात, तेव्हा ते एक गठ्ठा, एक संध असल्याचं पाहायला मिळतं. मात्र महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पक्षाची इकडे इंडिया महाविकास आघाडीतल्या वेगवेगळी भूमिका पाहायला मिळते. जशी या 3 पक्षांची पाहायला मिळते. म्हणजे काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना यांची जसे अनेकदा मतभेद पाहायला मिळतात अनेक मुद्द्यांवरनं, तशी महाविकास आघाडीमध्ये हे जे उर्वरित बाकीचे पक्ष आहेत, अगदी शेतकरी कामगार पक्षापासून ते समाजवादी पक्ष आणि आम आदमी पक्षापर्यंत, या सगळ्यांची वेगवेगळ्या भूमिका तिथे पाहायला मिळतात. त्यामुळं मजबुरी म्हणून ते महाविकास आघाडीमध्ये राहत आहेत का? असंच का? अनेकदा नक्कीच. कारण की महाराष्ट्रातल्या जसं तू नेत्यांबद्दल आत्ता म्हणाला होता, की इंडिया आघाडी जी काही राष्ट्रात स्थापन झाली, मग तिथे हे सगळे वरिष्ठ पातळीवरचे नेते एकत्र आले. आता त्यांचा जो निर्णय आहे तो साहजिकच राज्य पातळीवरच्या नेत्यांना मान्य करावा लागतो. उदाहरणार्थ, नाना पटोलेंना शिवसेनेसोबत युती करायची होती का नव्हती? म्हणजे उभाटासोबत, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत. तर नाना पटोलेंना वैयक्तिक मत विचारलं तर त्यांचं मत काहीतरी वेगळं येईल. आणि की मुळात वरिष्ठांनी जे सांगितले ते आम्हाला मान्य करावं लागतं. सेम अगदीच सपची भूमिका तशीच आहे. आपची भूमिका तशीच आहे. त्यामुळं कुठे ना कुठेतरी आता मुद्दे असे उपस्थित करायचे की जेणेकरून आम्हाला आघाडीतनं बाहेर पडता येईल. म्हणजे आता सपला आघाडीतनं बाहेर पडण्याची कारणं कुठली सापडली? तर मुळातच बाबरी मशीद पडल्याचं अभिनंदन केलं. ते सपला झोंबलं. अर्थात तो फायदा त्यांना झाला की तिथून आघाडीतून बाहेर पडण्याची ही संधी आहे. दुसरी गोष्ट जागा वाटप मेन होतं. आपण ते जागा वाटपाचं जरी मेन असलं तरी निवडणुकीच्या ऐन धामधुमीत तुम्ही आघाडीतून बाहेर पडू शकत नव्हता. त्याचा परिणाम तुमच्या मतांवर झाला असता. त्यामुळे कुठे ना कुठेतरी अबू आझमींनी हे आधी मनाशीच ठरवलं होतं. जर जागा चांगल्या पद्धतीने निवडून आल्या नाहीत, तर आपण आघाडीतून बाहेर पडायचं. त्यामुळे हा सपाचा विषय इथे क्लिअर झाला. आता त्याला जर काउंटर केलाय आदित्य ठाकरेंनी, तो काउंटर किती वेगळ्या पद्धतीने केलाय. जणू काही आम्हाला फरकच पडत नाही. तुम्ही बाहेर पडलात तरी चालेल असंच काउंटर आहे. म्हणजे तुम्ही बी टीम आहात. असं जर थेट आदित्य ठाकरे म्हणत असेल, भाजपची बी टीम आहात सप म्हणजे इथली महाराष्ट्रातली, तर तुम्ही गेलात का नाही गेलात का काहीच फरक पडत नाही. अरे पण हे असं बोलताना तुम्ही
तुमच्या इतर 2 घटक पक्षांना देखील विचारात घ्यायला पाहिजे होतं ना. तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 2 नेत्यांना विचारलं पाहिजे होतं, की बाबा असं-असं समाजवादी पक्षाचं म्हणणं आहे, तर आपण काय विचार करायला हवा? त्यांना खरं म्हणजे तुम्ही इनसाईड ठेवायला पाहिजे. तुम्ही डायरेक्ट साइडलाईन करायचा प्रयत्न करताय. याचा अर्थ उभाटानं असं ठरवलेलं आहे, की तुम्ही नाही आलात तरी चालेल आमच्यासोबत. म्हणजे प्रत्येक पक्षाची वेगवेगळी भूमिका आहे. आता याच्यावर अजून राष्ट्रवादीनं मत व्यक्त केलेलं नाहीये. विजय वडेट्टीवार फक्त म्हटलेले की अखिलेश यादव काय निर्णय घेतील तो महत्वाचा असेल. भास्कर जाधव देखील शिवसेनेचे म्हणलेले आहेत. पण एवढं म्हणताना देखील विजय वडेट्टीवार हे देखील म्हणालेत, की शेवटी समाजवादी पक्षातील इथल्या नेत्यांशी आम्ही चर्चा देखील करू. त्यामुळं एकीकडे काँग्रेस सावरून घ्यायचा प्रयत्न करत आहे. कारण की कुठे ना कुठेतरी केंद्रात काँग्रेस आणि अखिलेश यादव म्हणजे राहुल गांधी आणि अखिलेश यादव, सपा आणि यांना कुठे ना कुठे त्या पातळीवर एकत्र यावं लागणार आहे. काय तुझं काय मत आहे? म्हणजे महाराष्ट्रातल्या बाबतीत काय म्हणते? त्यामुळं केंद्रातलं जसं मत आहे, की केंद्रामध्ये इंडिया आघाडी म्हणून हे सगळे एकत्र विरोधकांच्या जे आहे ते एक शक्ती प्रदर्शन करताना पाहायला मिळतात किंवा विरोधक म्हणून आम्ही किती मजबूत आहोत, हे केंद्रामध्ये ज्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न तिकडे केला जातो. त्यामुळं अर्थातच वरिष्ठ पातळीवरचा जो निर्णय होतो, तो राज्यातल्या नेत्यांना मान्य करावा लागतो. त्यामुळं नाईलाज जरी असेल, तरी हे सगळे नेते ती भूमिका जी आहे ते एक्सेप्ट करतात. जसं की केंद्रातनं सांगितलं महाविकास आघाडी म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर जा. मग त्या शिवसेनेमध्ये गेल्यानंतर मग ज्यावेळी मिलिंद देवरांना बाहेर पडायचं होतं, तेव्हा त्यांनी हेच कारण दिलं, की आम्ही तर सांगितलं होतं शिवसेनेसोबत युती करू नका आणि मग शिवसेनेबरोबर युती झाली आणि मग आम्हाला तिथे स्कोप मिळाला नाही म्हणून ते बाहेर पडले असं त्यांनी सांगितलं. तसंच काहीसं मत जे आहे ते पाहायला मिळतं राज्यातल्या नेत्यांचं आणि केंद्रातल्या नेत्यांनी घेतलेला निर्णय आहे म्हणून हे गप राहण्याची भूमिका जी आहे ती स्वीकारतात. मात्र समाजवादी पक्ष आणि आता जे काही छोटे-मोठे पक्ष आहेत महाविकास आघाडीतले, यांची स्टेटमेंट पाहता इथं अ, जे काही चाललंय ते पाहता महाविकास आघाडी एकसंध नाही असंच पाहायला मिळतंय. नक्कीच. कारण की खरी गोची होती ती महाराष्ट्रातल्या या स्थानिक पातळीवरच्या नेत्यांची, राज्य पातळीवरच्या नेत्यांची. कारण तसं बघितलं तर सपचे जे सर्वेसर्वा आहेत अखिलेश यादव ते उत्तर प्रदेशमध्ये आहेत. म्हणजे तुम्ही आउट ऑफ महाराष्ट्र आहेत. दुसरी गोष्ट काँग्रेसचे हायकमांड बघितलं तर दिल्लीत आहे. ते राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील. फक्त हे जे 2 घटक पक्ष आहेत उरलेले, जे मेन आपण ज्याला म्हणू, शरद पवार तर स्वतः इथेच आहेत सर्वेसर्वा त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष. तिकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्वतः उद्धव ठाकरे इथे अध्यक्ष आहेत. त्यामुळे यांचे निर्णय इथल्या इथं होतात. आठवत असेल तुला जेव्हा नाना पटोले यांना जो जसं तू मगाशी म्हणालास, की त्यांना बाजूला करून शेवटी बाळासाहेब थोरातांना एंट्री करावी लागली. की जागा वाटपाच्या वेळी संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये खटके उडत होते. त्यावेळी नाना पटोले काय म्हणायचे प्रत्येक गोष्ट, की आम्हाला विचारावी लागेल, आम्हाला विचारावी लागेल. तेव्हा संजय राऊत म्हणायचे, की "अरे तुमचं काय तुम्हाला विचारावं लागतं तिकडे, पण आमचे इथेच आहेत. तर हं. आम्ही आहे ते आमची भूमिका मांडणार." त्या सगळ्या गोंधळामध्ये हे क्लिअर होतंय, की कुठे ना कुठेतरी नाना पटोलेंना आणखी काही जागा पदरात पाडून घ्यायच्या होत्या, पण त्या पदरात पाडता आल्या नाहीत. त्यामुळे कदाचित जसा मुद्दा आता सपने उपस्थित केलाय, भविष्यात काँग्रेस देखील उपस्थित करू शकेल, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. त्याचं कारण असं 101 जागा लढवून जर आपल्या वाट्याला फक्त 16 जागा येत असतील, तर निश्चितपणे काँग्रेस ही भूमिका मांडेल. एक तर मुळात आम्ही ज्या जागा लढल्या त्या तिथे आमची ताकद नसताना सुद्धा आम्हाला तिथे उमेदवार द्यावा लागला किंवा आम्ही ज्या जागा लढल्या त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती कराव्या लागल्या त्यामुळे आमचा पराभव झाला. त्यामुळे उद्या काँग्रेसला देखील काहीतरी आघाडीतून बाहेर पडण्यासाठी खापर फोडावं लागणार आणि तू एक ऑब्झर्व्ह केलंस, की कुठल्याही पक्षाला खापर फोडताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला टार्गेट करावं असं वाटतंय. म्हणजे राष्ट्रवादीला सपनीने टार्गेट केलं, काँग्रेसला नाही टार्गेट केलं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला टार्गेट केलं. उद्या काँग्रेस देखील राष्ट्रवादीला टार्गेट नाही करणार. कारण की मुळातच शरद पवार आणि काँग्रेस हे मुळातच एकाच पक्षातली 2 वेगवेगळे पक्ष झालेले आहेत. त्यामुळे राहिली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. त्यामुळं तुला काय वाटतं भविष्यात असं होऊ शकतं, की कदाचित महापालिकेच्या निवडणुका लागतील आणि त्याच्याच ऐन अगदी काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीचा अगदी पूर्ण सुपडा साफ होईल किंवा ते फुटून बाजूला पडतील. आतापर्यंत जर आपण पाहिलं, अगदी आपण पुणे महानगरपालिकेचं जरी उदाहरण घेतलं, तरी तिकडे जरी राज्यामध्ये असेल, केंद्रामध्ये असेल, महाविकास आघाडी किंवा पूर्वीच्या आघाडी म्हणून हे सगळे एकत्र लढलेले असले, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्तानं असा काहीतरी ट्विस्ट घडतो, की हे सगळे वेगवेगळे लढतात आणि निवडणुका झाल्या, की पुन्हा तिकडे एकत्र एकत्र येताना आहेत. पाहायला मिळतात. त्यामुळं आता जे काही हे सगळे स्टेटमेंट चाललेले आहेत, ते अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी चाललेले आहेत. जसं आज सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी स्टेटमेंट दिलं, की केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं मजबूत सरकार आलंय आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवारांच्या नेतृत्वाखालचं डबल इंजिनचं सरकार आलंय. त्यामुळं आता हे जे महाविकास आघाडीतले पक्ष आहेत यांचा स्कोप केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
निवडणुकांसाठी आहे आणि त्यामुळे ही सगळी जी काही त्यांची तडफड त्यांनी शब्द वापरला, की ती त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सुरू आहे आणि अर्थातच आत्ताचं स्टेटमेंट महाविकास आघाडीतल्या सगळ्याच नेत्यांचं पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाराष्ट्रातलं चित्र स्पेसिफिक महाविकास आघाडीच्या बाबतीत काहीसं वेगळं दिसून येतं. नक्कीच. आता आपण अगदी शेवटच्या मुद्द्याला हात घालूया आणि तू महापालिकेचा विषय घातलास मुळात काढलास. त्याचं कारण असं की मुंबई जर म्हटलं तर शिवसेना असं एक समीकरण आहे. आणि मुंबई महापालिका म्हटलं तरी शिवसेना. कारण 1995 ला युतीचं सरकार आलं. त्यानंतर 96 ला मुंबई महापालिकेची निवडणूक लागली आणि तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे 28 वर्ष शिवसेनेचा महापौरच मुंबईने पाहिलेला आहे. पण यावेळी काय झालंय, ती जी एकसंध शिवसेना होती ती फुटलेली आहे. शिवाय मनसे हा जो फॅक्टर आहे तो आता कदाचित भाजपकडे वळण्याच्या तयारीत आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी ऑलरेडी एक स्टेटमेंट करून टाकलेलं आहे की आम्ही राज ठाकरेंना महापालिकेमध्ये शक्य तिथे सोबत घेऊ. त्यामुळे मनसेची मतं देखील त्यांच्यासोबत येतील. त्यामुळे या सगळ्या जर गोष्टींचा विचार केला तर कुठे ना कुठेतरी आघाडी एकत्र असेल तर बऱ्यापैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मुंबई महापालिकेवर आपलं स्थान राखता येईल. नाहीतर मग आघाडी किंवा स्वबळ लढण्याचा प्रयत्न केला मग अर्थातच पुन्हा एकदा एकमेकांच्या पायात पाय घातले जातील आणि त्याचा फटका निश्चितपणे महाविकास आघाडीला बसू शकतो. म्हणूनच आता हे सगळेजण स्वतंत्र लढूयात असं म्हणतायत. आपली वेगळी ताकद दाखवूयात. आता जे आपण आघाडीतनं लढलो त्याचा त्रास आपल्याला झालेला आहे. पण या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या ह्या एकीकडे निवडणुकांच्या ईव्हीएमच्या बाबतीत विचार केला तर ईव्हीएम मध्ये मात्र हे सगळे ईव्हीएमच्या विरोधामध्ये सगळे एकत्र दिसतात. अगदी केंद्रापासून इथपर्यंत. मार्करवाडी हे केंद्रस्थानी आता त्यांनी पकडलेलं आहे. शरद पवारांनी भेट देखील घेतली. पण अजून देखील काँग्रेसचे नेते त्या ठिकाणी गेलेले नाहीत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते गेलेले नाहीत. कदाचित उद्या परवा जातीलही. पण या सगळ्यांचा गोष्टींचा जर तिथे विचार केला तर निश्चितपणे आता ईव्हीएमचा जो हा मुद्दा आहे, हा मुद्दा किती उडतील आणि किती ताणतील हा नंतरचा मुद्दा आहे. त्याचं कारण असं संकेत, लोकसभेची निवडणूक लागल्यापासून विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत ईव्हीएम हा शब्द ना महायुतीने उच्चारला, ना महाविकास आघाडीने उच्चारला. महायुती पराभूत झाली तरी उच्चारला नाही आणि महाविकास आघाडी जिंकली तरी उच्चारला नाही. आताच मात्र विधानसभेची निवडणूक निकाल लागल्यानंतर ईव्हीएम हा शब्द पुन्हा उच्चारला गेला. त्यामुळे मला हाच प्रश्न पडलेला आहे की ईव्हीएमच्या बाबतीत हे कुठे ना कुठेतरी महाविकास आघाडीचे हे सगळे घटक पक्ष एकत्र दिसतील. पण कदाचित पालिका निवडणुकीच्या आधी जसं आता मवियात वादाला तोंड फुटलेलं आहे कदाचित उद्या मविया देखील फुटू शकते आणि तशी शक्यता आता तरी किमान दिसते. एकंदरीत हे होतं टॉप न्यूज मराठी चॅनल आणि टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपण पाहत होतात जे लाईव्ह अतिशय वेगळ्या विषयावरचा अर्थात महत्वाचं आता जो ट्रेंडिंगचाही विषय होता कारण की वादाला फुटलेला आहे मवियामध्ये तोंड फुटलेलं आहे मविया फुट पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात.